मुंब्रा कळवा 43.7%, अकोला वेस्ट 41.6%, भायखला 41.5%, औरंगाबाद सेंट्रल 38.5%, औरंगाबाद ईस्ट 37.5%, वर्सोवा 33.5%, बांद्रा ईस्ट 33.1% आणि कुर्ला 30.7%. पण ती कुर्ला SC आहे, आमची त्याबद्दल तक्रार नाही. म्हणजे या 8-9 जागांपैकी 8 जागा आम्हाला द्या असं आमचं म्हणणं आहे. मुसलमानांना द्या, पहिल्या 5 द्या आणि हा 8 किती झाल्या, 13 जागा झाल्या. पुढे साधारण 20% वरच्या जागा या 15 आहेत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. याच्यामध्ये एक SC आहे, 15 नाही 16 आहेत. त्याच्यापैकी एक SC आहे वाशिम, ती सोडा, ती आम्ही मागणार नाही. परंतु सोलापूरमध्ये त्याच्यात येते. त्याची संख्या किती काढली होती आपण, 25% आहे, 25%च्या वर आहे. ह्या जागा काही झालं तरी ह्या जागा याला मिळाल्या पाहिजे, मुस्लिम समाजाला मिळायला पाहिजे. त्या 16 पैकी आमचं म्हणणं आहे 16चे 16 द्या असं नाही, आमचं म्हणणं आहे त्यातले 14 द्या. आम्ही फार हे होतं, दुसरेही लोक निवडून आले पाहिजे अशी आमची भावना आहे. त्यानंतर D ग्रुप आमचा आहे. त्या D ग्रुपमध्ये चौथा ग्रुप साधारण 10%च्या वर, म्हणजे 17-18%. अचलपूरला 18%, 8 पॉईंट, म्हणजे साधारण 19% आहे. औरंगाबाद वेस्टला ती SC आहे, ती सोडा. पण मीरा भाईंदरला 17.1% आहे. जळगाव सिटी 15.1% आहे. अहमदनगर सिटी 15% आहे. कसबा पेठ पुणे 15% आहे. जोगेश्वरी ईस्ट मुंबईची 14.5% आहे. मिरज SC आहे, सोडून द्या. अंधेरी ईस्ट 13.6% आहे. श्रीवर्धन 13.3% आहे. सांगली SC आहे, सोडून नाही, सांगली SC नाही आहे. सांगली 12.7% आहे. वडाला मुंबईमधली 12.4% आहे. उस्मानाबाद 12% आहे. दापोली म्हणजे रत्नागिरीमधली 11.7% आहे. नागपूर वेस्ट 11.4% आहे. दिग्रस 10.8% आहे आणि हिंगोली 10.1% आहेत. या गटातल्या किमान 3-4 सीटा द्या, सगळ्या आम्ही मागत नाही. आता याच्या संबंधामध्ये आमचं असं म्हणणं आहे की ह्या कुणी द्याव्या त्या सीटा, फक्त काँग्रेसने नाही, आघाडीचे जे आहेत, महाविकास आघाडीचे पक्ष, शिवसेना, NCP, काँग्रेस प्रमुख पक्ष, मग त्याच्यात समाजवादी असतील, त्याच्यामध्ये हे असतील, शेकाप असेल, त्याच्यावर त्यांचे काय फार त्यांना तुम्ही देणारच नाही आहात. म्हणजे या बहुधा ही जबाबदारी या 3 पक्षांवर आहे आणि 3 पक्षाने मुसलमानांचं प्रतिनिधित्व नीट होईल असं पाहिलं पाहिजे. त्याच्यात मी आता सोलापूरमध्ये आहे. सोलापूर सेंट्रलची जी सीट आहे ही सातत्याने दुसऱ्यांना गेलेली आहे. एकदा तरी तुम्ही मुसलमानांना जाती. या भागामध्ये एकही मुस्लिम उभा करत नाही. हे काय चांगलं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज आहे, व्यापार करणारा आहे, बऱ्यापैकी आहे, सातत्याने तुमच्या बरोबर राहिलेला आहे. दलवाई सर, त्यांचा मुख्य प्रश्न असा होता की मुख्यमंत्र्यांनी रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचं समर्थन केलेलं आहे. अशा पद्धतीच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रामधल्या काही शहरांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण होत आहे. महाराष्ट्राच्या एखाद्या मुख्य पदी बसलेल्या व्यक्तीकडून अशा पद्धतीच्या वक्तव्याचं समर्थन करणं कितपत योग्य आहे? अतिशय मी त्याचा निषेध करतो आणि ज्या त्या कोण महाराज बोललेले आहेत ना, त्यांना अटक केली पाहिजे.
या पद्धतीने बोललं तर उद्या कुणीतरी उठलं आणि रामाच्याबद्दल बोललं तर चालेल का? आपला समाज असा आहे की आपण एकमेकांच्या धर्माची एक आदर करतो. असं आहे, ईदेच्या वेळेला सगळे मुस्लिम हिंदू समाजाचे लोक बाहेर नमाजच्या मशिदीच्या बाहेर किंवा त्या ईदगाच्या बाहेर उभे राहतात आणि लोकांना शुभेच्छा देतात. दिवाळीच्या वेळेला मुस्लिम शुभेच्छा देतात. ह्या देशाची ही आहे, परंपरा ही आहे, या देशाची संस्कृती ही आहे. यांना संस्कृती बदलायची आहे आणि असं म्हणून समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना मुख्यमंत्री जर असं म्हणत असेल तर त्या मुख्यमंत्र्याला हटवला पाहिजे. असला मुख्यमंत्री चालू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी काहीतरी डोकं चालून काम करावं असं माझं म्हणणं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.